AIMIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बुधवारी सोलापूर दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ईद ए मिलादुन्नबी निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सोलापुरात असलेल्या जलील यांनी संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये टिपू सुलतान यांचे छायाचित्र असल्याचा उल्लेख करत भाजपला थेट आव्हान दिले. भाजपमध्ये हिंमत असेल तर संविधानाच्या मूळ प्रतीतून टिपू सुलतान यांचा फोटो हटवून दाखवावा, असे जलील म्हणाले. इतिहास आणि संविधानाच्या मुद्द्यांवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी राज्यातील सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवरून त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. महागाई, बेरोजगारी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सरकार केवळ हिंदू मुस्लिम या मुद्द्यांवर राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. अवसरवर माझं शहर सोडून आज सोलापूरला आलेलो आहे. 2-3 कार्यक्रम इथे होते. आमचे पक्षाचे कॉर्पोरेटर्स जे आहेत त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन होता, काही डेव्हलपमेंटचे कामाचं उद्घाटन होतं आणि दुसरा आता 7 वाजता साडी वाटपाचा कार्यक्रम आहे. आणि अनेक दिवसापासून जे आहे ते आमचे जे पार्टीचे नेते आहेत, कॉर्पोरेटर्स आहेत, त्यांची इच्छा होती की मी सोलापूरला येऊ, म्हणून मी आज आलेलो आहे. आणि मागच्या काही महिन्यामध्ये आमचे कॉर्पोरेटर्सने काय काम केलेले आहे, काय त्यांचं प्लॅनिंग आहे, हे सगळं एक रिव्ह्यू घेण्यासाठी ही येण्याचं कारण होतं. म्हणून मी आज आलेलो आहे. जास्त माझ्याकडे काही आहे नाही बोलण्यासारखं. आपल्याकडे काही प्रश्न असेल तर. महापालिकेमध्ये जवळपास 8 नगरसेवक आलेले आहेत की रिव्ह्यू देखील घेतलेला आहे. एकूण कामगिरी कशी आहे नगरसेवकांची, तुम्हाला काय वाटतं? काय आहे की आपल्याकडे सोलापूरला 8 आहे, माझ्याकडे तर 36 आहे. पण मला माहित आहे की पहिला वर्ष जे आहे कोणत्याही महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर बहुतेक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. आणि भाजपची सत्ता असल्यामुळे कोणत्याही आपण विकासात्मक कार्य त्यांच्याकडे घेऊन गेलं की त्यांना असं वाटतं आपण कोणता मुद्दा आणलेला आहे करके. तर सुरुवातीला थोडासा जेल होण्यासाठी आता आम्हाला इथेही हे सांगायचे आहे की निवडणूक संपलेली आहे, खूप महिने गेलेले आहे. आता शहराच्या विकासाच्या बाबतीत आपण हे विसरून जावं की हे कोणत्या पक्षातले, हे मी कोणत्या पक्षातला, तुम्ही. आपण सोलापूरचा विकास कसा करू शकतो, काय आहे असे मुद्दे जे एकमताने आपण निर्णय घेऊन ते आपण महानगरपालिकेमध्ये पास करता येतं. इनिशियल फर्स्ट इयर जे आहे ना, मलाही खूप माझ्या शहरामध्ये त्रास होतो की नाही यांना फंड द्यायचं नाही. सोलापूरच्या बाबतीत तर असं आहे की आम्हाला आमच्या हक्काचा जे विरोधी पक्ष नेता मिळाला पाहिजे, तेही आतापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे. का नाही मिळालेलं आहे? तीच परिस्थिती नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्येही आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. धुलियामध्ये आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. तरी सुद्धा काही ना काही अडचण तयार करून आम्हाला विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची नाही द्यायची, हे जे प्रयत्न सुरू आहे. म्हणून नांदेडचे जे आमचे पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे. धुलियामध्ये जे आमची पार्टी आहे ते हायकोर्टामध्ये गेलेली आहे. की विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीमध्ये किती महत्वाची असते. आज आपण बघितलं असेल की लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, विरोधी पक्ष सरकारला पाहिजेच नाही. आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीला तर नकोच नको, की आमचा विरोध करणारा कोणी नको आम्हाला पाहिजे. म्हणून अशी प्रकारची एक जी मानसिकता डेव्हलप झालेली आहे ते कुठेतरी संपायला पाहिजे. कारण विरोधी पक्षाची ही एक खूप महत्वाची भूमिका आहे लोकशाहीमध्ये आणि असा इन्स्टिट्यूशन्स मध्ये. म्हणून आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षानेही त्याच तत्परतेने त्यांनी काम करावं आणि जे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे त्याप्रमाणे लोकांच्या विश्वासावर आपण खरे उतरतील हे आम्ही वारंवार त्यांनाही, आमच्या कॉर्पोरेटर्सलाही आम्ही वारंवार हे सांगत राहतो.
नांदेडमध्ये जे आहे की तुम्ही हायकोर्टात जाण्याची आता सांगितलं की हायकोर्टात सोलापूर संदर्भात आपण कसं काय जाणार आहे? काय आहे की सिच्युएशन जे आहे, जे परिस्थिती आहे, ते नांदेडचा निकाल लागला तर त्याचा परिणाम जे आहे ते धुलियालाही होणार आहे आणि सोलापूरलाही होणार आहे. किंवा धुलियाचे आमचे जे पार्टीचे लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहे त्याचा निकाल लागला तर त्याचा परिणाम नांदेडवरही होणार आणि सोलापूरला. मग आमच्या पार्टीचे गटनेता वहिदा मॅडमने सांगितलं की आम्हीही हायकोर्टामध्ये, आम्ही सांगितलं की तुम्ही आता हायकोर्टामध्ये गेलं तर त्याला टाइम लागणार. आपण वाट बघू की नांदेडचा निर्णय लवकर येतील किंवा धुलियाचा जे आलं तर हायकोर्ट स्पष्टपणे सांगतील की यांना अधिकार आहे, यांना विरोधी पक्षाची सीट मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही थांबलेला आहे. तशी परिस्थिती आम्हाला असं वाटतं की सोलापूरमध्ये एक स्वखुशीने भारतीय जनता पार्टीने मोठा मन राखून आम्हाला जे आमचा हक आहे, अधिकार आहे ते आम्हाला दिलं तर मला असं वाटतं की पुढच्या येणारा जे 4 वर्ष राहिलेले आहे, 4.5 वर्ष राहिलेले आहे ते आपण चांगल्या रीतीने काम करू शकेल. साहेब पक्ष हे भाजपला सपोर्ट करता येईल शहरामध्ये. विधान परिषदेला बघितलं आम्ही, नगरसेवकाच्या इलेक्शनला बघितलं, असं मुस्लिम समाजाची ओरसाट होत नाही का? मुस्लिम समाजाने एमआयएम पक्षाला 2 प्रभागामध्ये भरघोस मतांनी निवडून दिलं आणि भाजपाचे एमआयएमचे सगळे नगरसेवक भाजपची बाजू घेतात आणि भाजप बरोबरच असतात. अनेक विषय आहेत, हे चुकीचं आहे का नाही? नाही आता नाही आता आरोप तर आम्ही डोळ्यांनी नाही आता तुम्ही मला सांगितलेले आहे, आम्हीही खूप बारकाईने. आता काय आहे की हे जे तुम्ही आरोप करता ना, हे नाही ठीक आहे ना, हे अवैसी साहेबांच्या बाबतीत अनेक वर्षापासून आम्ही एकच गोष्ट ऐकू लागलेले आहे. जिथे जिथे आमची पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषद मध्ये कंपल्सरी आहे हे प्रश्न विचारणं की तुमच्या आणि भाजपचं काही साठं लोटं आहे का? छुपा आता सरळ सरळ छुपा पाठिंबा दिसते साहेब. आता ठीक आहे ना, तुम्ही प्रश्न विचारलं. आता काय आहे की अनेक असे मुद्दे आहेत. माझ्या शहरामध्येही भाजपचा महापौर आहे, भाजपची सत्ता आहे, पण समजा एखादा डेव्हलपमेंटचा चांगला इश्यू असेल, म्हणजे कालच आमच्याकडे ही जनरल बॉडी मीटिंग झाली, जे गुंठेवारीच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला होता की गुंठेवारी ज्यांना करायची आहे त्यांना इतकं मोठा भुर्दंड द्यावा लागत होता, इतकी पेनॉल्टी होती त्याच्यामध्ये. तर आम्ही एक प्रस्ताव महापौरांना दिलं होतं की तुम्ही हे प्रस्ताव आणा, आम्ही एक मताने ते पास करू. याचा अर्थ हे होतं का की आम्ही भाजपच्या सोबत आहे, भाजपने आणलेला प्रस्ताव एमआयएम मदत करत आहे करके? इश्यू बेस्ड काही असेल तर नक्की आम्हीही त्यांच्या सोबत जाऊन जे शहराच्या बाबतीत, आणि असं नाही आहे की आम्ही दररोज यांना हे सांगतो हे करायचं हे नाही करायचं करके. आता 3 टर्म कॉर्पोरेटर राहिलेले आहे आमचे गटनेता मॅडम. काही लोक विचार करून त्यांना 3 वेळा महानगरपालिकेमध्ये पाठवले असेल ना, हे आरोप जे आपण करत आहे त्यांना लोक निवडूनच दिले नसते. आज आम्हाला, मी गाडीमध्ये बसून विचारत होतो की 6 आमचे कॉर्पोरेटर्स 100 मतांनी 150 मतांनी हे पराभव झालेला आहे. कशामुळे झालेला आहे, का झालेला आहे, सर्वांना माहित आहे. एक सेकंड सर उन्होंने पूछे, मैं आपका भी लेता हूँ ना, लेकिन जिन्होंने नहीं पूछा. प्रवेश केला कहाँ पे किया है? प्रवेश केलेला नाहीये, पण त्यांची जवळीक जी आहे प्रवेश केलेला नाहीये, पण त्यांची जवळीक वाढताना दिसून येते. जवळीक वाढताना दिसून येते. त्यांची काही कान उघडणी करणार आता नाही बघा, आमचे गटनेता आहे साहेब पठाण, त्यांनी मला काल फोन केलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब मुंब्रा जे आहे, मुंब्रा असू द्या किंवा भिवंडी असू द्या, खूप अंडर डेव्हलप्ड एरियाज आहे आणि विशेषकर का त्याचं कारण आहे ते मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून. त्यांनी मला प्रश्न विचारले की साहेब आमच्या एरियातले जे खासदार आहे ते श्रीकांत शिंदे साहेब आहेत,
एकनाथ शिंदे साहेब तिकडचेच आहे, त्यांनी माझ्याकडून परवानगी घेतली कि साहब हम एक डेलीगेशन लेके जाके एकनाथ शिंदे साहब के पास जाके है तो हम हमारे एरिया के लिए फंड मांगना क्या करके। मैं बोला फंड मेरे पास तो है नहीं, आपको फंड देंगे तो देवेंद्र फडणवीस साहब देंगे, एकनाथ शिंदे साहब देंगे, सुनेत्रा पवार मैडम देंगे उसमें। तो विकास के कामों के लिए अगर आपको उनके पास जाने की जरूरत है तो बिल्कुल जाना चाहिए। लेकिन अब मैं हैरान हो गया कि शहर शेख चली गई, तो मैं बोला अरे मुझे तो पता ही नहीं है साहब। त्यांनी जो फोटो व्हायरल केला त्यामध्ये निवेदन नव्हता, उच्च होता, निवेदन नव्हतं, उच्च होता, त्यावरून हे सगळं यावरून या चर्चा रंगल्या. निवेदन यावरून या नव्हतं, चर्चा रंगल्या. मी अनेक भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा जेव्हा वाढदिवस असतो त्यांना विशेष पाठवतो मी। आता नाही बघा ना, जेव्हा मी लोकसभेचा सदस्य होतो, सकाळी सकाळी मैं प्लेन में से उतरा और मुझे फोन आया, हेलो, मैं बोला हाँ बोलिए, आपको सालगिरह की बहुत बहुत मुबारक। मैं बोला कौन बोल रहे? मैं बोला आवाज तो पहचान ही दिख रही। बोले मैं अमित शाह बोल रहा हूं। तर एक राजनीतिक वेगळं आपलं रिलेशन असतं, आणि एक जे आहे आपण एका संसद मध्ये बसतं, ते नेते आहे, आणि एक प्रथा आहे की मोदी साहेब प्रधानमंत्रीची जे आहे, मोदी साहेब असो किंवा कोणताही असो, स्पीकर आहे किंवा मोठे मोठे, आता माझ्याकडे माझ्या वाढदिवसावर अनेक मोठे मोठे नेत्यांचे, ते भाजपचे असू शकतात, ते शिवसेनाचे असू शकतात, त्यांचे बेस्ट विशेस येतं। म्हणजे माझी जवळीक झाली का? मी गेलं का त्यांच्या सोबत? जाणार का आता की त्यांनी विश केलेलं आहे? असं नाही आहे। आपण आपलं थोडासा विजन या दोघांनी लढवून समजा की पक्षात परत येण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यांची इच्छा असेल तर तुम्ही घेणार का? नाही, मी काय सांगितलं की हे सगळं नाही नाही नाही, हे जे लोक गेले होते हे मेरे बोलने पे या मेरे निकालने से गए थे ऐसा नहीं। जे काही निर्णय घेण्यात आलं होतं ते ओवैसी साहेबांनी घेतले। आता त्यांना परत घ्यायचं असेल तर ते अधिकार माझा नाही आहे, ज्यांनी काढले त्यांचा ते अधिकार आहे। आणि ओवैसी साहेब मला फोन करून सांगितलं की बाबा यांना घ्यायचं आहे आपल्याला, मी कोण आहे त्यांना ओव्हररूल करण्यासाठी? पण काही निर्णय जे आहे ना ते ओवैसी नाही, ओवैसी साहेबांना सगळं माहित आहे की काय आहे काय नाही आहे। तुम्ही पत्रकार राहिला, पत्रकार राहिला की राजकीय अभ्यास हे बेटा हे जे विषय पातळीवर वगळले तर केवळ जेव्हा आता सध्याला अनेक घरांमध्ये त्यांचं पूर्ण आर्थिक बजेट पूर्ण केलं, महागाई वाढलेली दिसते, शेतकरी अजूनही आत्महत्या करतात, कधी नोकरी झाली असतात, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे समस्या असतात, अशा ठिकाणी सध्या एमआयएम शहरामध्ये नाही, आता हे जे प्रश्न आहे हे याचा उत्तर जे काही मी देईल तुम्ही त्याच्या हेडलाईन केलं तर मला असं वाटतं चांगलं। की आज जे महंगाई वाढलेली आहे, आता सण येणार आहे, खूप मोठे मोठे सण सुरुवात होणार आहे, ते गणपती असू द्या, ते दिवाळीचा असू द्या, रक्षाबंधन असू द्या, अशा वेळी अशा प्रकारचे साखरेचे भाव दुपटीने म्हणजे कितपत योग्य आहे? कुठेतरी सरकारने त्याच्या बाबतीत लक्ष घातलं नाही आहे। काही त्यांच्या पॉलिसी डिसिजन जे आहे ते बरोबर नाही होती, म्हणून हे अशा प्रकारचा। आणि तुम्ही जसं म्हटलेलं आहे की आम्हाला काही फरक पडणार नाही, सरकारने आमदारांना खासदारांना खूप काही करून ठेवलेले आहे त्यांच्यासाठी। पण जे मिडल क्लास आहे, तुम्ही गोरगरिबांच्या बाबतीत बोलत आहे, मी तर मिडल क्लासच्या बाबतीत बोलत आहे। आज तुम्ही विचार करा की त्यांचा बजेट किती कोलमडलेला असेल, काय परिणाम झालेला असेल की एक साखरमुळे किंवा दुसरी ही जे हे महागाई आहे ते सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असेल ना। तुमची पगार वाढलेली आहे का? तुमचा मालिक तुम्हाला सांगितलेला आहे का की नहीं शक्कर बढ़ गई है, अब शक्कर की कीमत बढ़ गई है तो तुम्हारी पगार भी बढ़ा रहा हूं? जितके लोक तुमच्या घरी यायचे तुम्ही त्यांना सगळ्यांना चहा पाजायचे, आता तुमची ही बायको म्हणणार असेल कि मैं चाय पूरी फुल कप नहीं दूंगी, आधी कट दूंगी करके।
तर हे सगळ्यांवर त्याचा परिणाम आणि असं नाही आहे की त्यांना नाही आणि शहराध्यक्ष म्हणजे लोकल बॉडी अद्याप तुम्ही निवड केलेली नाही आता कार्यकारिणी जाहीर केलेली नाही. शहर अध्यक्ष राहिलाय, जिल्हाध्यक्ष राहिलाय, हे कधी करणार आहात? नाही, आता काय- अध्यक्षासाठी फारुख शाब्दी येणार म्हणून थांबलेले आहेत असं काय वाटतंय का? असं काय आहे की बघा काही शहरं असे आहे की ज्याचा निर्णय स्वतः असदुद्दीन अवैसी साहेब घेतात आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये 4 शहरं आहे. एक आहे नांदेड, दुसरा मालेगाव, तिसरा सोलापूर आणि चौथा माझा शहर औरंगाबाद. याच्या बाबतीत जे काही निर्णय असतील, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मी महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातला कुणाला शहर अध्यक्ष द्यायचं, जिल्हाध्यक्ष द्यायचं, कशी पार्टी तयार करायची आहे, मी स्वतः निर्णय घेतो. अवैसी साहेब कधीही मला सांगणार नाही. पण या 4 शहरांच्या बाबतीत त्यांचा एक लगाव आहे, त्यांची एक जवळीक आहे, म्हणून ते काहीही निर्णय. आता मलाही माहित आहे की सोलापूरमध्ये आपल्याला द्यायचं आहे. मग मागच्या 1 महिन्यामध्ये ओवैसी साहेबांचा पार्लमेंटचा सेशन आणि ते पार्लमेंटचं जेव्हा सेशन असतं तर ते इतकं बिझी असतं स्टडी करण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ते आपल्या त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, ते लंडनला गेले होते. आता ते परत आलेले आहे. काल ईद मिलानचा मोठा कार्यक्रम होता. आता काही दिवसानंतर आम्ही भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलापूर असू द्या, नांदेड असू द्या, मालेगाव असू द्या, याच्या बाबतीत आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. विधानसभा मागच्या वेळेला पोस्ट टाकलेली आहे, त्या पोस्टमध्ये हे लिहिलेलं आहे की कोणी माझी आलोचना करणार असेल की तुम्ही कुंभमेळ्यामध्ये 30,000 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे, तुम्ही याच्या बाबतीत विरोध करणार असेल तर हेच इम्तियाज जलील आहे, हेच असदुद्दीन अवैसी आहे, ज्यांनी पार्लमेंटमध्ये उभे राहून हे मागणी केली होती की मुसलमानांना हजला जाण्यासाठी जे सरकार सबसिडी देतं, दरवर्षी सबसिडी देतं सरकार मुस्लिम समाजाचे लोकांना हजला जाण्यासाठी, तो आमचा धार्मिक हे आहे, कर्तव्य आहे. आमच्याकडे पैसे असतील तर आम्ही जाणार, नाही आहे तर आमचा भाऊ मदत करतील, कोणीतरी मदत करतील. हे समाजाचा मुद्दा आहे. सरकारची जबाबदारी काय आहे? शाळा बांधण्याची, हॉस्पिटल बांधण्याची, चांगले रस्ते बांधण्याची, हे सब सरकारची जबाबदारी आहे ना. ते न करता तुम्ही विचार करा, 30,000 कोटीमध्ये किती IITs, IIMs तयार केलं असतं, आपण शाळांचा दर्जा आपण कुठल्या लेवलवर घेऊन गेलो असतं. पण नाही, याच्या बाबतीत बोललं की आज देशामध्ये अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की जसं मी जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाचा विरोध केला होता, रात्री 2-2 वाजता मला फोन करायचे लोक, का रे तुला ते हॉस्पिटलचा आमच्या नेत्याचा विरोध करतो, तू पाकिस्तानला का नाही जात, तिथे बांधणं, तुला हॉस्पिटल बांधायचे आहे. मी माझ्या मुद्द्यावर ठाम होतो आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की 4 महिन्यानंतर माझ्या शहरातल्या जे सगळ्यात महाग एरिया आहे जालना रोड, कोणी ऐकायला तयार नाही होते. मी हायकोर्टामध्ये जाऊन जनहित याचिका फाईल केली. आता 400 बेडचे हॉस्पिटलचा उद्घाटन होणार आहे. आता काम खत्म होने के लिए आया. 400 बेडचं हॉस्पिटल, त्याचा फायदा कुणाला मिळतो? भाई हे जे आहे ना, हे पत्रकार परिषद आहे, तो किसी ना किसी ने, मैं अगर उस वक्त अगर डर के अगर खामोश बैठता, रात में 2-2 बजे मुझे फोन करते थे, अरे तू आमच्या नेत्याचा विरोध करतो, तुला पाकिस्तानला जा, तू तिथे बांधायचं असेल तर मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कोर्टामध्ये गेला, कोर्टाला पटवून दिलं की नाही, आम्हाला स्मारक नाही पाहिजे, आम्हाला हॉस्पिटल पाहिजे. आणि आता त्या हॉस्पिटलला तुम्ही द्या ना, गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्या. मी सरकारला प्रस्ताव दिलेला आहे की आता द्या त्या हॉस्पिटलला नाव. काय चूक केली?